मुंबई आणि ठाण्यामध्ये सकाळपासून मुसळधार। बोरिवलीमध्ये गेल्या 24 तासात 171 मिलीमीटर पाऊस। मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर अधिक। अनेक भागात पाणी साचायला सुरुवात। पालघर जिल्ह्यातही पहाटेपासूनच मुसळधार पाऊस। बोईसरमध्ये पाणी साचायला सुरुवात। रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम। बोईसर उमरोळी दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत। दोन्ही मार्गावरची रेल्वे वाहतूक 30 ते 40 मिनिटे उशिराने। मराठा आणि ओबीसी आंदोलन मर्यादेबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या। शरद पवारांच्या राज्य सरकारला सूचना। तर केंद्राने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, पवारांच्या कानपिचक्या। पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान योजनेचा लाभ। 22 लाख लाभार्थ्यांना लाभ। मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। देशभक्त मुस्लिमांनी आम्हाला मतं दिली हे जाहीर सांगतो। सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंचं उत्तर। तर तमाम हिंदू बांधव म्हणण्याचं धाडस ठाकरेंनी केलं नाही, शिंदेंचा पलटवार। उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त पाठिंबा। उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना चिमटा। तर पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी, वाजले की 12 म्हणतायत। फडणवीसांनाही लगावला खोचक टोला। मित्रपक्षांशी जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरात लवकर निश्चित करा। 22 तारखेला पक्षातल्या नेत्यांनी सल्लामसलत करा। दिल्लीतल्या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची देवेंद्र फडणवीस यांना सूचना। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून आता अल्पसंख्याक आणि दलित समाजातनं उमेदवारीची शक्यता। बाबाजानी दुर्राणी आणि सिद्धार्थ कांबळेंचं नाव आघाडीवर। राज ठाकरेंचा आज नाशिक दौरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक। तर संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यातही सहभागी होणार। मंगळवारी घेतलेली यूजीसी नेट परीक्षा रद्द। परीक्षेत गैरप्रकार झाल्यानं केंद्रीय शिक्षण खात्याचा निर्णय। तर आता नीट परीक्षाही रद्द करा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी। खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारकडून वाढ। धानाचा हमीभाव आता 2300 रुपये। तर कापसाला 7121 रुपये प्रति क्विंटल दर मिळणार। संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज त्र्यंबकेश्वरवरनं पंढरपूरकडे प्रस्थान। 450 किलोमीटरचं अंतर 27 दिवसात कापणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।